In this chapter, heat, we have to study some concepts, basic concept related with the heat. The basic concepts are latent heat, regelation, anomalous behavior of water, dew point and humidity, specific heat capacity. These are basic concepts related with the heat. Now, can you recall in this, there are two questions. What is the difference between heat and temperature? We know that heat is the form of energy and temperature, in case of temperature, we give the measurement of heat. It is the measurement. उष्णता आणि तापमान याच्यामध्ये फरक काय आहे हा भाग पहिल्यांदा तुम्हाला विचारलेला आहे. उष्णता हे ऊर्जेचं रूप आहे आणि त्या ऊर्जेचं मोजमाप आपण टेम्परेचर म्हणजे तापमान आपण सांगत असताना एवढं तापमान आहे असं म्हणतो आपण. आता तुमचं थर्मल चेकिंग होते, तुम्हाला तुमचं टेम्परेचर सांगते, बरोबर आहे. तर हीट सांगते तुमची नाही. हीट म्हणजे उष्णता, ती उष्णता ऊर्जा या विचारातून घ्यायचं आहे आणि त्या उष्णतेचं मोजमाप जे आहे ते टेम्परेचर या संकल्पनेतून दिलं जातं. त्याच्यासाठी वापरायची जी संकल्पना आहे ती टेम्परेचर आहे. या वर्षी तुम्हाला उष्णतेशी संबंधित असलेल्या मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या अभ्यासायच्या आहेत. द लेटंट हीट. लेटंट हीट म्हणजे काय? वी ऑब्झर्व इथं देर इज वन एक्सपेरिमेंट. In this experiment, it is given that take a few pieces of ice. मी तुम्हाला इथं आकृती काढून दाखवलेली आहे. In this figure, we have the pieces of ice in glass beaker. Now, we have inserted a thermometer in this beaker, and there is a beaker is on the stand, tripod stand, and heat is given to this beaker, and we have to record this temperature, and according to this record there is a graph for the transformation of ice into water. There is a time versus temperature graph. It is drawn on the blackboard. आता याच्यामध्ये एक प्रयोग आपण करायला लागलोय. काय केले तर बीकर मध्ये बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत. ट्रायपॉड स्टँड वरती हे बीकर ठेवलेलं आहे. त्या बीकर मध्ये तापमापी ठेवलेली आहे आणि त्याला उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळी ह्या तापमापीवरच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. उष्णता देत असताना ह्या आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस येणार आहे, पण उष्णता देत असताना बर्फाचं पाणी होईल, पाणी उकळायला लागेल आणि त्यावेळी तापमानातला बदल कसा कसा होतो ह्या नोंदी आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्या नोंदीनुसार हा जो ग्राफ काढलेला आहे टाइम वर्सेस टेम्परेचर ग्राफ काढलेला आहे आणि त्या ग्राफचं एक्सप्लेनेशन करत असताना आपण बॉइलिंग पॉइंट, लेटंट हीट ऑफ फ्युजन and specific latent heat of fusion ह्या 3 कन्सेप्ट अभ्यासायच्या आहेत. लक्षात येते? तर याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. रेकॉर्ड द टेम्परेचर युजिंग द थर्मामीटर आफ्टर एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनिटाला टेम्परेचरची नोंद ठेवायची आहे. नाउ ॲज द आईस इज हीटेड इट स्टार्ट्स मेल्टिंग. द हीट इज कंटिन्यूड. The temperature remains constant until all the ice pieces melts and converts into water. आपण उष्णता चालूच ठेवणार आहे. बर्फाचे तुकडे वितळताना दिसतील तुम्हाला. टेम्परेचरची नोंद जर बघितली तर सगळ्या बर्फाचं पाण्यात रूपांतर होईपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, 0 वरच राहतं. सगळ्या बर्फ अगेन वी विल कंटिन्यू द हीटिंग. याच्यामध्ये बघा, as the ice is heated it starts melting. Stir the mixture of ice and water. Continue the heating after ice starts melting. During a graph of temperature versus time we have to note down the observations.
Now, you will observe the temperature of the mixture, ice and water. It remains at 0 degree centigrade. It remains at 0 degree centigrade, and therefore it is written that ice plus water. It is, suppose we noted on this graph, this until 4 minutes, this remains ice प्लस वॉटर अँड टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल इथं घेतलेल्या नोंदीनुसार इथं सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल 4 मिनिटापर्यंत ह्या प्रयोगामध्ये कमी अधिक वेळ होऊ शकतो. 4 मिनिटापर्यंत हे टेम्परेचर कॉन्स्टंटच राहिलेलं आहे. द लाईन सेगमेंट AB in this graph, it indicates that until all the ice pieces melts, it converts into liquid, that is solid converts into liquid by heating, the temperature remains constant. There is a ice, the temperature of ice is 0 degree centigrade, all the ice melts into water and temperature remains constant at 0 degree Celsius. इथे 0 लिहिलेलं आहे, 0 degree centigrade. Again we continue heating. तरी पण आपण उष्णता द्यायची चालूच ठेवणार आहे आणि ही उष्णता द्यायची चालू असताना पुन्हा काय होणार आहे? The temperature, all the ice melts, it converts into water. Again we continue heating. Now the temperature of water increases. Temperature of water increases. It increases up to and passes up to 12 minutes. The temperature goes on increasing. बघा इथं 4थ्या मिनिटाला इथं 0च आहे. तुम्ही 6व्या मिनिटाला गेलात तर हे 20च्या पुढे टेम्परेचर गेलेलं आहे. 10व्या मिनिटाला गेलात तर हे 60च्या पुढे गेलेलं आहे. 12व्या मिनिटाला गेलात तर हे 100 पर्यंत गेलेलं आहे. ऑल द वॉटर, इथं वॉटर आहे, लिक्विड स्टेट आहे इथं, नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये रिप्रेझेंट्स द कन्व्हर्शन ऑफ आईस इनटू वॉटर. तिथं खाली पान नंबर 62 वरती दुसरा शेवटचा पॅरेग्राफ आहे बघा. आता तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न असतो एक्सप्लेन दिस ग्राफ म्हणून प्रश्न असतो, त्यावेळी तुम्ही काय लिहायचंय तिथं अंडरलाईन करा. इन दिस ग्राफ constant temperature at which ice converts into water, this is called melting point of ice. Again you continue to heating. The temperature of water starts starts to increase, start to rise. It increases for some time. It reaches to 100 degrees centigrade. Then it starts to boil, and at this temperature again this temperature remains constant and water starts to convert into vapor. Water starts to convert into vapor. Now the line segment BC, बघा जरा, line segment BC, it represents the increase in temperature of water. Increase in temperature of water up to 100 degrees centigrade. Now when this temperature reaches to 100 degrees centigrade, it starts to convert into vapor. The water starts to boil. आता इथं पाणी तयार झालं, आपण तरीही उष्णता द्यायला लागलोय, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल आता पाण्याचं तापमान वाढत जाते. हे पाण्याचं तापमान 0 अंशापासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं आणि हे आपल्याला ह्या ग्राफ मध्ये लाईन सेगमेंट BC न दर्शवलेलं आहे. लाईन सेगमेंट BC represents increase in temperature of water from 0 degree centigrade to 100 degree centigrade, and again at 100 degree centigrade temperature remains constant. Temperature remains constant and water continues to convert into vapor. यात इथं काय होतं, 100 डिग्री सेंटीग्रेडला पुन्हा हे तापमान स्थिर राहतं आणि या स्थिर तापमानाला पाण्याची वाफ होण्यास सुरुवात होते. आता हे तापमान कधीपर्यंत स्थिर राहील? जोपर्यंत सगळ्या पाण्याची वाफ होईल तोपर्यंत हे तापमान स्थिर राहतं. At 100 degree centigrade, the water
converts into vapor, this temperature remains constant. Now this constant temperature at which water converts into vapor, it is known as boiling point of water. नीट लक्षात घ्या. ज्या स्थिर तापमानाला पाण्याचं वाफेत रूपांतर होतं त्या तापमानाला पाण्याचा उत्कलनांक असं म्हणतात. आपण साध्या भाषेत म्हणतो पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळतं असं आपण म्हणतो. आणि बर्फ 0 अंश सेल्सिअस तापमानाला वितळायला सुरुवात होते, वितळतो. बरोबर आहे. म्हणून 0 अंश सेल्सिअस हा बर्फाचा मेल्टिंग पॉइंट आणि 100 अंश सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलनांक, बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ह्या दोन कन्सेप्ट आता तुमच्या लक्षात आल्या का बघा. नाउ देअरफॉर द नेक्स्ट थिंग इज दॅट once all the ice transform into water, the temperature of water starts rising. It increases up to 100 degrees centigrade. The line segment BC in the graph represents the rise in temperature of water from 0 degrees centigrade to 100 degrees centigrade, and the line segment CD, it represents the constant temperature at which all the water converts into vapor. लक्षात येते का बघा मी काय म्हणते ते. The constant temperature at the line segment CD represents the constant temperature at which water converts into vapor, and therefore it is given on the graph the boiling water plus vapor. This is about this graph. Now the second definition, boiling point. The constant temperature at which the water converts into vapor is known as boiling point of water. Now we are going towards the heat used when ice converts into water. When ice converts into water and water converts into vapor, the heat is absorbed. Now in this case also heat is absorbed, but temperature remains constant. जेव्हा पूर्ण पाण्याचं वाफेत रूपांतर होतं तेव्हा सुद्धा उष्णता शोषली जाते, पण तापमान स्थिर राहतं. मग ह्या शोषलेल्या उष्णतेचं काय होतं? What is the use of this absorbed heat? This heat again used to weakening the bonds of the molecules or atoms of the water, and it converts into vapor. इथं सुद्धा 100 अंश सेल्सिअस तापमानाला जाऊन सुद्धा उष्णता तर घेतलीच जाते, उष्णता घेतली जाते, पण तापमान मात्र स्थिर राहतं. मग ह्या शोषलेल्या उष्णतेचा काय उपयोग होतो? तर शोषलेल्या उष्णतेचा उपयोग हे जे पाणी आहे, उकळणारं पाणी आहे, त्या पाण्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी, म्हणजे पाण्याच्या मोलेक्युलचं रूपांतर हे वायुरूपात होणार आहे. लिक्विड कन्व्हर्ट्स इनटू व्हेपर अँड फॉर मग पाण्याचे रेणूचे जे बॉन्ड्स असतात ते क्षीण करण्यासाठी, ते ब्रेक करण्यासाठी आणि वायुरूपात जाण्यासाठी ही उष्णता वापरली जाते. अँड this constant temperature, it is called the melting point, boiling point of the water. Now amount of heat is absorbed when ice converts. पुन्हा आता हीटच्या दृष्टिकोनातून विचार करूया आपण. हे राइज इन टेम्परेचर कशा पद्धतीने होतं किंवा टेम्परेचर चेंज या दृष्टिकोनातून ह्या ग्राफचा अभ्यास केला. आता हीटच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. नाउ ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड, at this melting point of ice, the heat is absorbed. Heat is absorbed to weakening the bonds between atoms and molecules of ice, and ice converts into water. And this amount of heat is called as latent heat of fusion. Latent heat of fusion. आता हीटच्या दृष्टिकोनातून पुन्हा विचार करायचा आहे. 0 अंश सेल्सिअस तापमानाला सगळ्या बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं. उष्णता ही शोषूनच घेतली जाते. उष्णता म्हणजे ही जी उष्णता ही ऊर्जा आहे, ऊर्जेचं रूप आहे. मग जेवढी उष्णता अमाऊंट म्हणले, जेवढी उष्णता ही शोषून घेतली जाते कधी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर.
स्थिर तापमानाला ही शोषून घेतलेली जी उष्णता आहे त्या उष्णतेला लेटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात. वितळणाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. लेटंट हीट म्हणजे अप्रकट उष्मा. लेटंट हीट म्हणजे काय? अप्रकट उष्मा. When solid converts into liquid, liquid converts into gases, the heat is absorbed, and vice versa. When liquid converts into solid or gases converts into liquid, heat is evolved, and this amount of heat absorbed or evolved at constant temperature, it is generally known as latent heat. इन जनरल तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा स्थायू पदार्थाचं द्रव पदार्थात रूपांतर होत असतं आणि द्रव पदार्थाचं वायुरूपात रूपांतर होत असतं तेव्हा उष्णता शोषली जाते. आणि त्याच्या उलट जेव्हा घडत असतं, आपण पाण्याचा बर्फ पण करतो, म्हणजे लिक्विडचं द्रव पदार्थाचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. वाफेचं सुद्धा पाणी तयार करता येतं. म्हणजे वायूचं द्रवरूपात रूपांतर होतं त्यावेळी उष्णता बाहेर टाकली जाते आणि ही जी आणि टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट राहतं. ह्या कॉन्स्टंट टेम्परेचरला जी शोषलेली उष्णता किंवा बाहेर टाकलेली उष्णता जी असते तिला अप्रकट उष्मा म्हणजे लेटंट हीट असं म्हणतात. आणि आता आपण दोन पॉइंट अभ्यासणार आहे, लेटंट हीट ऑफ फ्युजन अँड लेटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. लेटंट हीट ऑफ fusion and latent heat of vaporization. Now, what is mean by latent heat of fusion? The heat absorbed, the heat energy absorbed at constant temperature during, we have come to the point, latent heat of fusion. At constant temperature, ice converts into water and heat is absorbed. The definition for latent heat of fusion, that is the heat energy absorbed at constant temperature during the transformation of ice into liquid or solid into liquid is known as latent heat of fusion. ज्या स्थिर तापमानाला स्थायूचं द्रवात रूपांतर होत असताना शोषलेली उष्णता ऊर्जा म्हणजे त्या वितळणाट उष्मा, latent heat of fusion. Now we know the temperature increases up to 100 degrees centigrade. It remains constant. At this constant temperature, the water converts into vapor. The constant temperature at which the water converts into vapor is known as boiling point of water. At this constant temperature, again heat is absorbed. Therefore, we can say that the definition for latent heat of vaporization, the heat energy absorbed during the transformation of liquid into gases is known as latent heat of vaporization. इथं उत्कलनाचा अप्रकट उष्मा असं म्हणलं, बाष्पनाचा absorbed during the transformation of water into vapor or transformation of liquid into gases is known as latent heat of vaporization. बघा डेफिनेशन आहे पुस्तकामध्ये. The heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid into gas is called the latent heat of vaporization. Now we will study the two definitions. Next, the specific latent heat of fusion and specific latent heat of vaporization. अप्रकट, इथं बघा, specific latent heat of fusion, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, आणि इथं बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ह्या दोन कन्सेप्ट अभ्यासायचे आहेत. त्याच्यासाठी दोन पॉइंट लक्षात घ्या. काय सांगितलं मी याच्यामध्ये, तर इथं बर्फ आपण वितळलं, बर्फ वितळलं, स्थिर तापमानाला वितळ, मग तुम्ही 10 ग्रॅम बर्फ घेतलं तर लागणारी हीट एनर्जी, 20 ग्रॅम बर्फ घेतलं तर लागणारी एनर्जी ही समानच असेल का? नाही. बरोबर आहे. 10 ग्रॅम साठी जेवढी उष्णता लागते तेवढी 20 ग्रॅम साठी पुरेशी आहे का?
नाही. मग समजा एका विद्यार्थ्यानं प्रयोग केला 10 ग्रॅम बर्फ घेऊन, दुसऱ्या विद्यार्थ्यानं प्रयोग केला 20 ग्रॅम बर्फ घेऊन, तर तो साठी बर्फ या सॉलिड साठी लेटंट हीट ऑफ फ्युजन किती आहे किंवा त्या सॉलिड साठी त्याचा लेटंट हीट ऑफ फ्युजन सांगत असताना त्याचं मास पण ठराविक घेतलेलं असलं पाहिजे. 1 ग्रॅम बर्फासाठी किंवा 1 ग्रॅम धातूसाठी किती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झाली, त्या धातूसाठी ते विशिष्ट आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या बर्फासाठी विशिष्ट आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. बर्फ हे सॉलिड म्हणून आहे, धातू हा पण सॉलिड म्हणून आहे, म्हणून सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट होताना त्याच्या विशिष्ट वस्तुमानासाठी सुद्धा जी हीट ऍब्सॉर्ब केली जाते ती सांगण्यासाठी ही कन्सेप्ट आहे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. व्याख्या तीच आहे, पण घेतलेलं वस्तुमान आपण युनिट मास घ्यायचं आहे. एकक वस्तुमानासाठी आपल्याला तीच कन्सेप्ट सांगायची आहे. म्हणून स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन काय सांगितले बघा, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्व्हर्ट इनटू लिक्विड. मगाशी आपण फक्त लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणलं, त्यावेळी इन जनरल सॉलिड टू लिक्विड म्हणलं, पण आता ठराविक वस्तुमानासाठीच आपण विचार करणार आहे आणि त्या वस्तुमानासाठी एकक वस्तुमानासाठी किती अमाउंट ऑफ हीट एनर्जी लागली त्याचा विचार करणार आहे, स्पेसिफिकली विचार करणार आहे. म्हणून इथं लागलेली जी उष्णता आहे तिला आपण स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणणार आहे. आणि म्हणून डेफिनेशन पुन्हा एकदा ऐका, काय डेफिनेशन सांगायची, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्व्हर्ट इनटू लिक्विड इज कॉल्ड स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. लक्षात आलं. तसंच इथं लिक्विड टू गॅसेस आहे. मग इथं पाणी उकळलं, काही ठिकाणी आपण केरोसिन विकळू, काही ठिकाणी आपण ऑइल उकळायला घेऊ. मग सगळ्यासाठी ती टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर हे समान असणार नाही. वेगवेगळ्या पदार्थासाठीचं कॉन्स्टंट टेम्परेचर वेगवेगळं असू शकतं. काही पदार्थ 100 अंशाला उकळतात, काही पदार्थ 90 अंशाला, लिक्विड 90 अंशाला सुद्धा उकळू शकतील. त्यांच्या उत्कलन पॉइंट हे बॉइलिंग पॉइंट नुसार असणार आहे हे. आणि मग तिथं किती ग्रॅम घेतला त्याच्यावर पण हा भाग अवलंबून राहणार आहे. म्हणून विशिष्ट वस्तुमानासाठी सांगत असताना पुन्हा आपण सांगणार आहे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. प्रत्येक वेळी काय आपण स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ लिक्विड. आता लिक्विड टू गॅसेस आपण बघणार आहे. म्हणून आपण आता काय सांगणार आहे, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ लिक्विड टू कन्वर्ट इनटू गॅसेस फेज इज कॉल्ड स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ vaporization. On page number 63 there are different substances given in your chart, and there are again the melting point, boiling point, and specific latent heat of fusion, specific latent heat of vaporization. These are given in the chart for different substances. You can study this chart. ह्या चार्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पदार्थाचे बॉइलिंग पॉइंट किती आहेत, मेल्टिंग पॉइंट किती आहेत आणि स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपरायझेशन किती आहे हे आपल्याला दिलेलं